नमस्कार, मी नितीन मोरे मराठी धमालमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय. कलर्स मराठी वाहिनीवर एक नवी कोरी मालिका आहे. ते थोर समाजसेविका सिंधुताई सकपाळ यांच्या जीवनावर आधारित एक मालिका आहे आणि त्याच मालिकेमध्ये म्हणजेच सिंधुताई सकपाळांची आईची भूमिका निभावणारी योगिनीताई माझ्यासोबत आहे. योगिनीताई कशी आहे? हाय नितीन, मी मस्त. योगिनीताई, काय ह्या पोरीला त्रास देतेस ग? किती गोड लेकरू आहे ते. अरे मी तुला काय सांगू, माझंही हेच म्हणणं आहे की का मी हिला एवढी छळते. इतकं पिल्लू, इतकं गोड येते, इतकं गोड दिसतं, गोड बोलतं. एक तर ती सहानुभूती खेचणारी ती पोरगी, ती स्टार आहे, प्रश्नच नाही. त्यामुळे ती पाहिला तिला मी म्हटलं अगं, आणि ती इतकी हुशार आहे मुळात अनन्या, की ती म्हणजे इतकी एकपाठी आहे की तिला एकदा वाक्य सांगितलं ना की ती पटकन तसंच्या तसं मध्ये भलेही किती टाइमपास होऊ दे आणि त्याच्यानंतर पण परत शॉर्ट होऊ दे, पण ती एकपाठी आणि घेते. त्यामुळे तिचं कौतुकच वाटतं प्रत्येक वेळी की अरे ही कसली सॉलिड आहे. आणि अशा मुलीला जेव्हा मला असा हात पिळगारायचा आहे तिचा, तिचे केस पकडायचे, कान पकडायचा, आय स्वेअर मला असं म्हणजे मी तिला शॉर्ट ब्रेक नंतर मी तिला सॉरी तुला काही जास्त लागलं नाही ना असं वगैरे करत असते रे. त्यामुळे मला खरंच फार त्रास होतो, पण शेवटी आपलं काम आहे ते. नाही, आम्ही त्याच्यासोबत सुद्धा गप्पा मारल्या. त्या गप्पा मारताना मी तिला विचारत होतं की योगिनीताई पण आहे की नाही, ताई मस्त आहे, मस्त काम करते वगैरे असं आहे. तुला हा प्रश्न विचारायला आवडेल की तेव्हाच्या काळामध्ये जेव्हा मुलींनी जन्माला आहे ना, हेच खूप मोठी वाईट गोष्ट अशी मानायची. आणि त्यातल्या त्यात जेव्हा एखादी आई तिच्या मुलीसोबत असं करते आणि तू सुद्धा एका मुलाची आई आहेस, मुलांची आई आहेस, काय सांगशील फिलिंग कसं? हां, मुळात मी जी आई साकारते ती 1930-40 या काळातली आई आहे. आता त्या काळी मुळात तुम्ही मुलगी असणं, स्त्री असणंच हे मुळात काय दरिद्रतेचं लक्षण, पाप. त्यात ती मुलगी पुढे जाऊन हे म्हणते की मला शिकायचं आहे. एक तर आधीच तू मुलगी म्हणून जन्माला आली आहेस आणि त्यात तू शिकायचं म्हणतेस, म्हणजे हे तर म्हणजे वादळ. बरोबर. त्यामुळे तिची साहजिकच तळपायाची आग मस्तकाच्या. बरं, त्यात तिची आईचीही एक बाजू आहे, ती अशी की तिच्यावर मुळात संस्कारच तसे झालेले आहेत की मुलगी असणं आणि शिकणं हे पाप आहे आणि चूल आणि मूल हेच मुलीने करायला हवं आहे. आणि तिलाही काहीतरी सामाजिक बंधन आहेत ना की समाज काय म्हणेल, मला या घरात राहायचं, माझी सासू नकार देते आणि त्याच्या पुढे जाऊन ही मुलगी जर का बंड करत असेल, त्या काळात बायका कुठे बंड करायच्या. आणि त्यात या अशा एक व्यक्तिमत्वच हे जे घरात जन्माला आलं आहे की तिला ते हँडलच करता येत नाही. तर तिची जी मधल्यामध्ये झालेली घुसमट आहे, तिची जी अवस्था आहे की घर सासूंना सांभाळू का नवरा आणि मुलीकडे बघू, तर ती जी मधल्यामध्ये दोलायमान परिस्थिती तिची झाली आहे, ती भूमिका, ते कॅरेक्टर मी करते. म्हणजे ती मुळातच काही फार निगेटिव्ह पण नाही आहे आणि पॉझिटिव्ह पण नाही आहे. तिने वाढवलंच आहे की इतके वर्ष मुलीला, पण ती तिला स्वीकारत नाही. आणि तो जो संघर्ष आहे तिचा आईचा स्वतःचा, तो खूप सुंदर पद्धतीने, खूप सुंदर संवेदनशीलपणे प्रत्येक सीनमधून मांडला. योगिनी, तुला हा प्रश्न विचारेन की जेव्हा एखाद्या कलाकाराला अशी स्क्रिप्ट येते त्यातल्या त्यात सिंधुताई सकपाळांच्या आईचा रोल मिळणं हे खरंच खूप मोठं अहोभाग्य आहे. काय होते फिलिंग आणि तू स्वतःहून कसं या प्रवासासाठी किंवा ह्या सगळ्या गोष्टीची कशी प्रेरणा? नक्कीच मी सांगेन की एकतर मी का खूप मोठ्या गॅपनंतर पुन्हा मालिका विश्वात पदार्पण करते. त्यामुळे मला कमबॅकसाठी, म्हणजे आमचे दिग्दर्शक विठ्ठल डाकवे सर पण म्हणाले योगिनी कमबॅकसाठी परफेक्ट रोल आहे तुझ्यासाठी. भलेही तो थोडासा निगेटिव्ह शेडकडे जाणारा असला तरीसुद्धा तुला ती अशी आई साकारायची आहे की जी ग्रे शेडची आहे. सो आई म्हणून, एक तर मुळात मी आई म्हणून मी म्हणेन की थँक्स टू माय चाइल्ड, माझी स्वतःची मुलं, कारण त्यांच्यामुळे मी एक तर खूप स्ट्रॉंग बनत गेले, मी खूप जबाबदार आई बनत गेले. आणि त्यांच्यामुळे आपण एक माणसाला घडवतो यार, एक बाळ घडवतोय, एक जीव घडवतोय. तर ते जे एक आई म्हणून जगतानाचं जे फिलिंग आहे ना, ते सगळं मी या कॅरेक्टरमध्ये उतरवायला पाहते. भलेही ते थोडंसं विरोधात्मक जरी असलं तरीसुद्धा आई ही आईच असते. तिचा जीव तुटतो जेव्हा तिच्या मुलीला कोणीतरी म्हणतं, अनन्याला जेव्हा, चिंधीला जेव्हा कोणीतरी म्हणतं की बाई ही सांभाळ तुझ्या पोरीला, काय शिकून बिकून राहिली. तर हे जेव्हा ती ऐकते तेव्हा तिला त्रासच होतं की माझ्या मुलीला, आणि मग ती ते मुलीला शी डोंट नो हाऊ टू हँडल. त्या काळात मुलींना आता जे आपल्या यूट्यूबला हाऊ टू पॅरेंटिंग वगैरे जे काही सो कॉल्ड चालतं तसं ते काळी कुठे होतं. पण हाच जो काही संघर्ष आहे की मुलांना कसं वाढवायचं आणि कसं हिला जपायचं, हा एक आई म्हणूनचा संघर्ष फार सुंदर सीनमधून दाखवलेला आहे. नक्कीच. नाही, या मालिकेमध्ये तुझ्यासोबत प्रियाताई आहेत आणि एक वेडा माणूस किरण माने नावाचा एक व्यक्ती आहे. कारण का तू खरंच ठार वेडा आहे. काय सांगशील या दोघांबद्दल? काय रे, तू वेडा का म्हणतेस त्यांना? तू माणूस आहेच तसा. त्याचं आपण कधीच म्हणजे अभिनयामध्ये सुद्धा त्यांचा आणि त्यांचा हजरजबाबीपणा हे खरंच खूप सुंदर आहे. तर काय सांगितलं?
अरे बाप आणि मुलीचं खूप सुंदर नातं तुम्हाला या सिरियलमध्ये पाहायला मिळणार आहे. आणि जेव्हा मला कळलं की किरण माने वडिलांची भूमिका करतायत, मला खूप आनंद झाला. कारण क्या बात आहे म्हटलं, कारण मुळात तो माणूस अतिशय संवेदनशील आहे आणि या कॅरेक्टरसाठी, या भूमिकेसाठी संवेदनशील माणूसच हवा. आणि मी म्हटलं वा, ॲप्ट माणूस निवडलेला आहे यांनी. आणि जो स्वतः त्याचं आयुष्य संघर्षमय आहे, त्यामुळे तो अनेक संघर्षातून तावून सुलाखून बाहेर पडलेला माणूस आहे. आणि अशा व्यक्तीने जेव्हा वडिलांची भूमिका जी संघर्षमय आहे, वडिलांचा संघर्ष बघूनच मला वाटतं सिंधुताई शिकल्या की संघर्ष कसा करावा आणि त्या संघर्षाला उत्तर म्हणजे सामोरं कसं जावं. तर मला वाटतं वडिलांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे आणि जी करेक्ट माणूस साकार करतो आणि फार सुंदर ते साकार करतात. बऱ्याच प्रसंगामध्ये मी त्यांना खरं रडताना पाहिलेलं. तर हे एका कुठल्या तरी संवेदनशील सोललाच हे जमू शकतं. प्रियाताई म्हणशील तर प्रियाताई शी इज अ फॅब्युलस ॲक्ट्रेस. ती अशी आता इथे काहीतरी किस्सा सांगेल, असं करेल आणि ॲक्शन म्हटल्यानंतर इथे ती अशी काहीतरी वेगळीच असते. सो इथे वेगळी आणि इथे वेगळी असं मी तिचं जे काही पाहत असते, शी इज अमेझिंग. उज्ज्वला जोग माझ्या आईचा रोल करतात, जी फॉर आहे चिंदीला आणि जी अतिशय ती चिंदीची लाडकी आजी आहे. गोड आजीचं काम त्या करतात आणि त्या मुळात त्यामुळे त्या गोडच करतात. आणि माझ्या दीराचं काम करतोय आनंद प्रभू, माझ्या जावेचं काम करते शर्वरी पेठकर. आमची एक छान केमिस्ट्री जमली आहे. आम्ही ऑफ द कॅमेरा प्रचंड गप्पा आणि किस्से आणि एकमेकांना खेचणं हे सुरूच. पुढे तर आम्हाला खूप सारे किस्से ऐकायला भेटणारच आहेत. बरं, मी एक प्रश्न तुला विचारेन की जेव्हा तुझा आणि चिंदीचा म्हणजे आपल्या टेकवडेचा अनन्याचा जेव्हा एखादा असा सीन लागतो, ज्या सीनमध्ये तुला तिच्यावर अत्याचार बोलण्यापेक्षा तिला त्रास द्यायचा आहे, डोळ्यात पाणी अगदीच आलं असेल, मी काय सांगू. अरे मला खरंच आत्ता एक प्रसंग आठवतोय की असे बरेच प्रसंग आहेत की ज्याच्यामध्ये जो त्यांचा खरा संघर्ष आहे, जो त्यांच्या आईसोबत घडलेला आहे, हे रिअल चित्र आहे. म्हणजे मी तुम्हाला हे सांगेन की तुम्ही सिंधुताई सिनेमा पण पाहिला असेल कदाचित किंवा त्यांच्याविषयी वाचलं पण असेल सिंधुताईंविषयी. त्यात जितके संघर्ष नाही दाखवलेत ना, त्याच्यापेक्षा मायन्यूट संघर्ष तुम्हाला या सिरियलमध्ये पाहायला मिळणार आहेत. काय त्यांनी भोगलंय. आणि मुळात नुसतं संघर्ष म्हणून नाही, तर त्या संघर्षाला सामोरं कसं जायचं हे सुद्धा तुम्हाला या सिरियलमध्ये पाहायला मिळणार आहे अतिशय इंटरेस्टिंग पद्धतीने. तर मी काय सांगत होते, संघर्ष म्हणजे डोळ्यात पाणी वगैरे. तर मी जेव्हा हे कॅरेक्टर करते ते त्याच्यामध्ये एक सीन आहे की ती ना भांडी घासते आणि ती भांडी घासता तिचं आईवर प्रचंड प्रेम आहे. ती आईचा लिहिते आणि ते मी बघते आणि मी तिचा हातात घेते आणि चुलीचं लाकूड तिच्या चटका देते. आई सर, मला आता बोलताना पण असं होतं की अरे मी जेव्हा वाचलं, सर मी हे कसं करणार आहे हा सीन. म्हणजे खरंच माझ्यातली आई प्रत्येक वेळी जागी होत असते की सर असं कसं हे खरं घडलंय. म्हणजे मला विश्वासच होईना की हे प्रत्यक्ष घडलंय. पण हो, शांत राहून जेव्हा त्या काळातल्या आईचा विचार केला आणि मग त्यानंतर मी सेटल झाले आणि मग मी खरं सांगते, तो सीन करताना डोळ्यात पाणी होतं मला. म्हणजे तो सीन भले मी खरं नाही चटका दिलाय, पण ती जेव्हा ओरडली तेव्हा मला असं झालं की खरंच हिला काही लागलं का काय. म्हणजे हा जो संघर्ष आहे ना प्रत्यक्ष आई आणि त्यातली आई साकारण्याचा, हा खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे खरं सांगू तर म्हणजे आत्ता मला बोलताना पण गूजबम्स येत आहेत, पण आय एम एन्जॉईंग दिस. आणि ॲज अन ॲक्टर आपल्याला असंच काहीतरी करायला आवडत असतं की जे आपण नाही आहोत ते जगणं पण जे आहे ना ते करताना. आणि आईचे खूपसे कंगोरे दाखवताना मला फार मजा येते. अरे शेवटी ती आईचं, तिला तिच्या लेकराला बाकीची माणसं बोलेले हे बिलकुल खपणार नाही, त्यासाठीच असणार आहे. अगदी नाही तरी आपण तुर्तास आपण इकडे थांबूया. प्रमोशनच्या निमित्ताने पण पुढे सुद्धा खूप वेळ भेटत जाऊ, खूप साऱ्या नवीन गप्पा आम्हाला कळतील, खूप सारे इंटरेस्ट आम्हाला कळतील. तत्पूर्वी आमचं खरंच खूप तुला धन्यवाद करतो की एक नवीन मालिका आमच्यासाठी घेऊन येतेस. आणि पुन्हा एकदा तुला धन्यवाद की आमच्यासोबत गप्पा मारल्याबद्दल. मी धन्यवाद खरं तर कलर्स मराठीला देईन, कारण त्यांनी इतका संवेदनशील विषय आज प्रेक्षकांसमोर ते आणता येतात आणि तो अतिशय रेलेव्हंट आहे. कारण सिंधुताई आत्ता 2022 गेल्यात आणि पुढच्या पिढीला हे माहिती असायलाच हवं की आपल्यासाठी एक व्यक्तिमत्व असं उभं राहिलं की आपल्याच समाजातल्या अनाथ बालकांना ज्यांनी आधार दिला आहे असं एक व्यक्तिमत्व होऊन गेलं आहे, हे आपल्या पुढच्या पिढीला हे समजायलाच हवं. आणि या मालिकेतून ते नक्कीच समजणार आहे. त्याबद्दल करस मराठीचे आभार, आमचे प्रोड्युसर, आमचे दिग्दर्शक, आमच्या संपूर्ण टीमचे आभार आणि धन्यवाद. मलाही या मालिकेद्वारे खूप सुंदर एक कॅरेक्टर करण्याची संधी दिल्याबद्दल खरंच सगळ्यांचे आभार आणि तुमचेही आभार. धन्यवाद. या निमित्ताने तुम्ही मला प्रेक्षकांसमोर आणताय, मला फार छान वाटतंय.